हं. आपलं गणिताचं बीजगणिताचं प्रकरण चाललं होतं बैजिक राशी. आता या बैजिक राशीमध्ये आपण भरपूर घटक पाहिले. 5 मिनिटं फक्त 5च मिनिटं आपण आढावा घेऊया आणि लगेच सुरू करूया. आता बैजिक राशीमध्ये आपण बैजिक राशी घेतली होती सुरुवातीला 5x. 5x घेतली होती. 5x मध्ये आपण काय पाहिलं होतं? 5 ला आपण सहगुणक म्हटलं होतं. x आपलं चल होतं. त्यानंतर 3 हा आपला घातांक होता. पहा बरं मुलांनो. त्यानंतर 5 आणि x मध्ये आपण गुणिले चिन्ह मांडलेलं होतं. त्यानंतर 5x अधिक त्याला जर आपण 3x हे जर पद जोडलं तर ह्या अधिक चिन्हामुळे ही एक काय झाली होती? राशी तयार झाली होती. पहा, एका बैजिक राशीमध्ये नोट करा. एका बैजिक राशीमध्ये एवढ्या घटकांचा काय होता? आपला समावेश होता. आता ह्याबरोबर आपण काय पाहिलं मित्रांनो? याबरोबर आपण पाहिलं एकपदी पाहिली होती, द्विपदी पाहिली होती. ओके. त्यानंतर त्रिपदी पाहिली होती. 3x अधिक 4x लास्ट टाइम आपण बहुपदी पाहिली होती. बहुपदी. ओके. आता बहुपदी नंतर आपण काय केलं होतं मुलांनो? या राशींची आपण काय पाहिली होती? कोटी पाहिली होती. कोटी म्हणजे काय? तर सर्वात मोठा एकाच जर चलासारखे असतील तर सर्वात मोठा घातांक म्हणजे त्याचं काय असते? कोटी. म्हणून त्याचा सर्वात मोठा बैजिक राशीचा कुठला आला घातांक? 4 आलाय. म्हणून ह्याची काय आली? कोटी किती आली होती? 4 आली होती. त्यानंतर आपण काय पाहिलं? मुलांनो स्थिरांक पाहिलं. स्थिर बहुपदी पाहिली. जेव्हा आपण स्थिरांकाला 4 जोडतो त्याला कुठलाही चलन असते त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? स्थिर बहुपदीचं. याचा प्रत्येक कन्सेप्ट आपण काय केलं होतं मुलांनो? तर या बैजिक राशी प्रकरणामध्ये काय होत्या? आपल्या होत्या. हा झाला पहिल्या दिवशीचा आढावा. नंतर आपण दुसऱ्या दिवशी काय केलं? सेकंड डे. दुसऱ्या दिवशी आपण याच बैजिक राशीची काय घेतली मुलांनो? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया केल्या. आता या क्रियामध्ये काय केलं आपण मुलांनो? बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपल्याला कळलं. काय कळलं? की जर समान चल असतील ना तर काय होणार आहे? त्यांचीच आपली बेरीज आणि वजाबाकी होणार आहे. आणि जर समान चल नसतील तर त्यांची बेरीज वजाबाकी आपल्याला करता येणार नाही. त्यानंतर आपण काय पाहिलं मुलांना? पुढची कन्सेप्ट पाहिली गुणाकार. गुणाकाराला चल समान असलीच पाहिजे असं नाही. तर वेगवेगळी चल असली तरी काय करता येतं? त्याचा गुणाकार करता येतो. फक्त गुणाकारामध्ये चलांचे जे घातांक असतात ना तर त्यांची आपल्याला बेरीज करावी लागते. काय करावी लागते? बेरीज करावी लागते. त्यानंतर आपण भागाकाराचे देखील उदाहरण पाहिले होते. आज आपण आजच्या तासिकेला काय पाहणार आहोत? तर आज आपण या बैजिक राशींचे अवयव कसे काढायचे आहेत ते आपण महत्वाचा अभ्यासणार आहोत. कारण परीक्षेला मोस्टली यातूनच काय होतात? आपले प्रश्न येतात. चला तर आज आपण पाहूया बैजिक राशींचे अवयव. आता एक उदाहरण आपण घेतलंय मुलांना या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 3x प्लस 18 इज इक्वल टू हाऊ. ओके. आता आपल्याला लवकर काय करायचं आहे? काढायचं आहे. तर आपण पाहूया आता त्या पद्धतीने कसं करायचं. आता या ठिकाणी एकच मी काय म्हणलं मी एक्स हा गुणाकाराच्या स्वरूपातला नाही लिहित. या टाईप झाले ते एक्स स्क्वेअर प्लस 6x 3x. ओके. चला पाहूया. आपल्याला काय करायचं या ठिकाणी एक पायरी सोडून दिलेली आहे. आपल्याला त्यांनी काय केलं दुसऱ्या पायरीमध्ये 6x अधिक 3x त्यांनी काय केलेलं आहे? दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं? तर अगोदर काय करायचं? x घेतला की नाही आपण म्हणजे x किती वेळा आहे आपला? x गुणिले x. ओके. 2 वेळा. गुणिले 6 गुणिले x म्हणजे प्रत्येक पदामध्ये काय मुलात चल सहगुणक यांच्यामध्ये कशाचं चिन्ह असतं? तर गुणाकाराचं चिन्ह असतं. ते गुणाकाराचं चिन्ह आपल्याला काय करायचंय? त्यामध्ये लिहून टाकायचंय. आता आपण 18 गुणाकार कसा येईल बरं? त्या 2 संख्येचा गुणाकार 18 येतं. दिला आपल्याला 6 गुणिले 3 याने दिलं 6 गुणिले 3 म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? 6 × 3. चल.
चला आता पाहूया आपण काय करायचंय यामध्ये बेरजेच्या चिन्हापर्यंत काय क्रम आहे ते बघायचं आपल्याला. 6 गुणिले x अधिक 3 गुणिले x अधिक 6 गुणिले 3. ओके. हम्म. आता या ठिकाणी काय करायचं आपण बघा मुलांनो, एक इथे एक आलंय ह्या अधिकच्या चिन्हाच्या आधी बघा 2ला काय आले म्हणजे आपल्याला कॉमन जे काढायचं बघा त्याला आपण गोल करूया. या ठिकाणी काय आले मुलांनो 3 काय आले या ठिकाणी काय आले आपलं 3 कॉमन आले. किती आले कॉमन 3. आता जे गोल काढले बेरजेच्या आधी चिन्हाच्या अगोदर त्याला आपल्याला काय करावं लागेल मुलांनो एकदाच लिहावं लागेल. किती वेळा लिहावं लागेल? हा 2 x असल्यामुळे आपण काय केलंय आपण एकदाच लिहा. त्याच्यामध्ये काय केलं आपण मुलांनो तर या ठिकाणी काय केलंय 1 अधिक 6 शिल्लक राहिलं आपलं. किती शिल्लक राहिलं? 1 अधिक 6. त्यानंतर आता काय घ्यावं लागेल मुलांना आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या पदामध्ये मधल्या मध्ये चिन्ह कुठलं आहे? अधिकचं चिन्ह. त्यानंतर दुसऱ्या या पदामध्ये बघा मुलांना काय कॉमन मिळते आपलं अधिक चिन्हासह अधिक 3 कॉमन आणि दुसऱ्या कंसात काय येईल x अधिक 6 येणार. पहा आता या ठिकाणी पहा आपलं काय शिल्लक राहिले 1 अधिक 6 1 अधिक 6 काय आले समान आले ते एकदाच करावे लागतील आपल्याला आणि मग आपल्याला काय करावं लागेल x अधिक 3 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात काय येईल मुलांना अधिक 6 म्हणजे या ठिकाणी आपण काय केले x अधिक 3 आणि x अधिक 6 काय झाले आपले अवयव झालेले आहेत. एकच मिनिट हा. तुम्ही काय करता असाल समजून काय घेता तर लिहिता तुम्ही मुलांनो काय करायचंय 1 मिनिट थांबायचंय पटकन काय करायचंय जरा काय करत जा तर मग स्क्रीनशॉट आपल्या याच्यावर काढून ठेवायचं आणि तो नंतर तुम्ही काय करा राईट करू. आता हे झालं आपलं वैयक्तिक राशींच्या अवयवाचं पहिलं उदाहरण. यामध्ये आपण काय केलं सहस्राधिकचे अवयव पाडले. काय पाडले मुलांनो? यामध्ये सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की या ठिकाणी गुणाकारानं काय करायचं सुरुवातीला सगळं सुट्ट सुट्ट करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे अवयव लिहिताना अजिबात अडचण येणार नाही. ओके चला पाहूया आपण एक्झाम्पल. काय आपलं एक्सचा वर्ग वजा 10x अधिक 9 इज इक्वल टू काढायचे आपल्याला. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल शेवटचा जो स्थिरांक आहे तो बाजूला घ्यायचा. आता हा स्थिरांक बाजूला घेतल्यावर काय करायचं आपल्याला पुढचं पाहायचं. आता आपल्याला काय बघू आपल्याला आता अशा 2 संख्या शोधायच्या की त्यांचा गुणाकार 9 आला पाहिजे. किती आला पाहिजे? त्यांचा गुणाकार 9 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी 10 आली पाहिजे. असा कोणता असेल बरं? चला जरा लवकर लवकर सांगा. तर तुम्हाला सांगायला काही चान्स नाहीये पण आपली टेस्ट करा आणि आपल्या याच्यामध्ये लिहा. तर या ठिकाणी काय करावं लागेल बरं आपण जर 5 गुणिले 10 घेतलं तर ती बेरीज 3 त्रिक 9 घेतला आपण. गुणाकार तर 9 येतोय आपलं परंतु 3 आणि 3 ची बेरीज किंवा वजाबाकी आपली 10 येऊ शकत नाही. मग या ठिकाणी आपण काय घेणार आहोत 9 एक 9 एक म्हणजे या ठिकाणी गुणाकार किती आलाय आपला 9 एक 9 आलाय आणि ह्याची बेरीज किंवा वजाबाकी आपली 10 आणायचंय ना म्हणजे आपल्याला वजाबाकी करावी बेरीज करावी लागेल. काय करावी लागेल या ठिकाणी बेरीज करावी लागेल किंवा 9 अधिक 9 अधिक 1 काय येईल आपलं 10 येईल. मला सांगा आता मोठ्या संख्येचं चिन्ह काय इथं मधल्या संख्येचं चिन्ह काय आहे वजा आहे. मग ते काय करायचं आपण मोठ्या संख्येला देऊन टाकायचंय आणि आपल्याला बेरीज करायची असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल एकला शून्य सुद्धा वजा चिन्ह द्यावं लागेल कारण 9 अधिक वजा काय होणार आहे आपलं अधिक होणार आहे. या ठिकाणी आपलं उत्तर किती येणार आहे वजा 10 काय येणार आहे वजा 10. पहा मुलांनो या ठिकाणी आज देखील सगळ्या चिन्हांचा या ठिकाणी किती आहे मी तुम्हाला सांगितलं होतं चिन्ह काय करायचे परफेक्ट असते चिन्हांचा गुणाकार लक्षात ठेवायचा आहे. तर लक्षात ठेवायला मी लिहून दिलं होतं स्लाइड बदलली की आतापासून पहा अधिक गुणिले अधिक असेल तर अधिकच होणार आहे. वजा गुणिले वजा असेल तर वजा होणार आहे. वजा गुणिले अधिक असेल त्या ठिकाणी वजा म्हणजे कोणतेही जर दोन समान आपण घेतले
घेतले तर त्याची काय मुलांना बेरीजच होती. काय होती? आणि दिशा वेगळी चिन्ह घेतली तर त्याची वजाबाकी होणार आहे. मग या आपली काय आली आहे? वजा 9 आणि वजा किती आली आपली? 1ची वजा 10 आली. चला आता हेच अवयव आपण काय करणार आहोत? या राशीमध्ये एक्स वर्ग वजा 9 वजा 1x ओके. 2 1 10 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. वजा आपलं काय आले उत्तर आले. अधिक काय आले आपलं 9 आले. चला आपल्याला काय करायचं याला सूत्र करून घ्यायचंय. ओके. एक्सचा वर्ग आहे म्हणजे किती वेळा एक्स लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी एक्स गुणिले एक्स दोनदा लिहावं लागेल. किती वेळा लिहावं लागेल? दोनदा. त्यानंतर वजा चिन्ह जसंच्या तसं ठेवायचंय. त्यानंतर 9 घ्यायचं. किती घ्यायचा? वजा 9 त्यानंतर 9च्या आणि एक्सच्या मध्ये आहे गुणिले चिन्ह 9 एक्स किती आलं 9 गुणिले एक्स वजा 1 गुणिले एक्स अधिक आलं 9 किती आले 9 चला पाहूया आता काय कॉम्प्लिकेट आता ही झाली आपली पहिली राशी सुटी गेली ही झाली सेकंड राशी त्याच्यामध्ये काय आले इथे पण एक्स आलाय इथे पण एक्स आलाय म्हणजे हा एक्स आपल्याला काय करावा लागणार आहे कॉमन काढावा लागणार आहे ओके आणि आपलं काय आले मध्ये 1 वजा 9 हे कंसात राहिले चला पुढे गेल्यावर आपण काय घेणार आहोत आता एक लक्षात घ्यायचं मुलांना ज्या वेळेला अशा राशीमध्ये समान किंवा कॉमन अंक नसतील बरोबर आहे की नाही समान चिन्ह चलन नसतील किंवा समान अंक नसतील अशा वेळेला आपण काय करायचं असतं एक तर एक हा अंक कॉमन घ्यायचा असतो किंवा तीच संख्या आपण काय करायचं कॉमन घ्यायची असते आता जेव्हा त्या संख्येचं उदाहरण येईल तेव्हा तुम्हाला मी समजून सांगेल पण या ठिकाणी आता काय आहे एक आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक हा कॉमन घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे कॉमन वजा एक आपण कॉमन घेतल्यानंतर वजा वजा काय होणार आहे इथे एक्स घेऊन घ्यायचा वजा काय वजा काय होणार आहे इथे वजा होणार आहे आणि मग आपले काय येणार 9 म्हणजे आपण दोन्ही कंसामध्ये समान काय आली पाहिजे द्विपदी आली पाहिजे आणि आता चला पाहूया आपण कशी आवड एक्स एका कंसात घेऊया एक्स वजा 1 असं घ्यायचं आणि दुसऱ्या कंसात आलं आपलं एक्स वजा 9 हे झाले आपले या बहुपदीचे अवयव काय झाले स्क्रीनशॉट मारायचा असेल तर मारून घेऊ शकता मुलांना आणि जर लिखाण होतच असेल करत समजून सांगता सांगता तर लिहूनही घ्यायचं आहे तर ही झाली आपली दुसरी बैजिक राशींचे अवयव ओके चला घेऊया आपण तिसरं आता पुढे काय आली आपल्याला एक्स वर्ग वजा 10 एक्स अधिक 9 त्याच्यात नेक्स्ट असेल आता चला घेऊया आपण वाय वर्ग अधिक 24 वाय अधिक 144 बरोबर आपल्याला काय करायचंय उत्तर शोधायचे अवयव काढायचे आपल्याला ओके चला पाहूया आता गेस करा आता काय करावं लागेल आपल्याला शेवटचा स्थिरांक घ्यायचा आपल्याला 144 144 अशा दोन संख्या शोधायच्या की त्यांचा गुणाकार 144 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी 24 आली अशा दोन संख्या कुठल्या तर आपण घेऊया आणि 12चा वर्ग किती मुलांना 144 आता पहा आता बघूया आपण 12 बरोबर किती होत आहेत आपले 24 म्हणजे दोन्हीचा गुणाकार किती आलाय 44 आणि त्याची बेरीज किती आहे 24 आली आता हेच काय करायचे आपल्याला आपल्या बैठक राशीमध्ये लिहा वाय वर्ग अधिक बघा 24 वाय पुढे कशी दिली आपण 12 वाय अधिक 12 वाय अधिक 144 आता या ठिकाणी आपण काय करायचं 144 का 144 काय करायचं परत अवयवले 12 गुणिले 12 चला नेक्स्ट स्टेप काय करायची आपली आता आपण अवयव काढून घेतले तुम्हाला सांगितलं काय सांगितलं की स्थिरांक द्यायचा आहे त्यानंतर स्थिरांक देताना काय काय करायचंय अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे 144 आला पाहिजे ज्यांची बेरीज वजाबाकी आली पाहिजे तर 24 आली पाहिजे मग या ठिकाणी बेरीज किती येते 24 येते गुणाकार 144 येतो
तो आपण मांडून घेतलाय. शेवटचं हे पद लिहिताना स्त्रियांकाचे काय करायचे आपल्याला अवयव ठेवावे लागतील. चला आता काय करायचं ह्याची खोड करून घ्यायची. खोड केल्यामुळे काय होईल आपल्याला सेपरेट आपल्याला ग्रुप घ्यायला किंवा आपल्याला त्याच्या अवयव कसं जाणार आहे सोपं जाणार आहे. आता काय करूया बरं आपण वाय गुणिले वाय अधिक 12 गुणिले वाय. ओके त्यानंतर पुढचं घेऊया आपण अधिक परत काय 12 गुणिले वाय अधिक 12 गुणिले 12. ओके चला नेक्स्ट स्टेप काय काय म्हणाले बघा. ही एक आपली राशी आहे स्वतंत्र केलेली आणि ही एक राशी आहे. आता या राशी कॉमन काय ते बघूया आपण. समान चिन्ह आहेत समान अंक आहेत या ठिकाणी काय वाय कॉमन. ओके मग आपण काय एक लिहूया वाय कंसात वाय अधिक 12 मध्ये अधिकचं चिन्ह आहे कारण मध्ये काय आहे अधिकचं चिन्ह आहे. आता दुसऱ्या राशीमध्ये बघा बरं स्वतंत्र केलेल्या राशीमध्ये काय कॉमन आहे इथे 12 आहे इथे पण 12 आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मुलांना 12 कॉमन काढावा लागेल आणि दुसऱ्या क्रमांकात आपल्याला जशी आहे तशी राशी वाय अधिक 12 घ्यावी लागेल. चला नेक्स्ट स्टेप काय असेल आपली आता काय शिल्लक राहिले आपल्या बाहेर काय आहे कंसाच्या वाय बाहेर आहे त्यानंतर अधिक 12 काय आहे बाहेर आहे. चला दुसऱ्या कंसात काय येईल आता दोन कॉमन कंस आहेत तो एकच कंस लिहून घ्यायचा वाय अधिक 12 या ठिकाणी 12 वर्ग असल्यामुळे आपले अवयव कसे झालेत दोन्ही अवयव समान आलेले आहेत. चला स्क्रीनशॉट मारायचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा काय करा ओके झाले झाले लिहून घेऊ घ्यायचं का नेक्स्ट. चला आता काय आले बघा 5 वाय वर्ग अधिक 5 वाय वजा 10 5 वाय वर्ग अधिक 5 वाय वजा 10 बरोबर काढायचं आपल्याला हा वेगळ्या पद्धतीचं गणित आलेलं आहे. ही राशी कशी आली त्रिपदी वेगळ्या पद्धतीची. आता वेगळ्या पद्धतीची तरी काय आहे बरं मुलांनो या ठिकाणी काय केलेलं आहे आपण जे पूर्वीचे गणित घेत होतो त्यामध्ये काय होतं या ठिकाणी ह्या चलाला सहगुणक नव्हतं परंतु आता ह्या त्रिपदीमध्ये काय आले की पहिलं चल असतं त्या चलाला काय आलंय त्या ठिकाणी 5 सहगुणक आलंय. अशा वेळेला काय करायचंय अशा वेळेला आपण शेवटच्या पदात काय करत असतो मुलांनो शेवटचे हे पद असतं स्थिरांक त्याचे आपण अवयव काढत असतो बरोबर की नाही. परंतु या ठिकाणी पहिल्या पदाला काय आले मुलांनो सहगुणक आल्यामुळे काय करायचंय पहिल्या पदाचं सहगुणक आणि शेवटचे पद या दोन्हींचा काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा काय करायचा मग 10 गुणिले 5 किती येईल आपल्या मुलांनो 50 किती येईल लक्षात घ्या या ठिकाणी पूर्वी काय होतं की सहगुणक चलाला त्रिपदीमध्ये काय होतं पाहिजे राशीमध्ये पहिल्या पदाच्या चलाला काय नव्हतं सहगुणक नव्हता परंतु या ठिकाणी सहगुणक आल्यामुळे काय करायचं या ठिकाणी पहिलं पद ते शेवटचं आपलं स्थिरांक त्याचा काय करायचंय त्या ठिकाणी गुणाकार करायचा. आता ते किती आले 50 आले आणि आता ह्या 50 आपल्याला काय करावे लागणार आहेत असे अवयव काढावे लागणार आहेत की त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे 50 आला पाहिजे आणि त्याची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे 5 आली पाहिजे. चला सांगा बरं मुलांना आता अशी कोणती असेल गेस 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 करा 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 बघूया आपण 10 गुणिले 5 10 गुणिले 5 काय येणार आहे 10 5 50 येणार आहे आणि यांची वजाबाकी काय येणार मुलांनो याची वजाबाकी आपली 5 येणार आहे किती येणार आहे. आता मधल्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे मधल्या संख्येचं चिन्ह अधिक आहे म्हणून आपण मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं देणार आहोत अधिक देणार आहोत. अधिक 10 वजा 5 बरोबर 5 ते अवयव आहेत का ओके चला लिहूया आपण आता 5 वाय वर्ग अधिक 10 वाय
अधिक 10y वजा 5y वजा 10 झाले. चला स्टेप. आता काय करायचं मुलांना या ठिकाणी आपण लिहिलं. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? सुट्ट करून काय करायचं? गुणाकाराच्या स्वरूपात सगळ्या काय करायचं? राशी घ्यायच्या आहेत. 5 गुणिले y गुणिले y आहे अधिक 10 गुणिले y नंतर वजा चिन्हामध्ये लिहून नंतर काय येणार आहे? 5 गुणिले y वजा 10. ओके. काय केले आपण? गुणाकाराच्या स्वरूपात लिहून घेतले सर्व चल आणि सर्व काय केले आपण? स्वतंत्र लिहिले. आता पहा आपली राशी ही झाली आपली राशी ही झाली आपली दुसरी राशी. आता पहिल्या राशीमध्ये काय कॉमन होत्या या ठिकाणी? अधिक चिन्हाच्या इकडे इथे y आहे अधिकच्या पुढे काय आहे? y आहे. म्हणजे आपला y काय निघणार मुलांनो? कॉमन निघणार आहे. चला आता पुढे 5y अधिक 10 किती शिल्लक राहिले आपल्याला? या ठिकाणी आपल्याला परत काय करावं लागेल मुलांना? 10 फूट 5 गुणिले 10 10 फूट करावी लागेल. आपण हे आणखी एक स्टेप वाढूया. 5 गुणिले y अधिक 2 गुणिले 5 गुणिले y वजा काय केले? हे 10 फूट केली आपण. 5 गुणिले y वजा 2 गुणिले 5 या 5 हे 10 फूट. आता चला आता पाहू याच्यामध्ये पहिली राशी झाली आपली आणि ही दुसरी राशी. या ठिकाणी आपण काय केले? या 10 फोड केले कॉमन अवयव काय करणार बाहेर निघणार आहेत. आता पाहूया बरं पहिली राशी पहिल्या राशीमध्ये काय काय कॉमन आहे? या ठिकाणी 5 कॉमन. ओके. आणि या ठिकाणी काय कॉमन आहे? इथे एक y आहे इथे एक y आहे. म्हणजे 5y आपलं काय निघलंय मुलांना? कॉमन निघलंय. आणि कंसात काय येणार? शिल्लक राहिलेलं पद कुठलं? y 2. लक्षपूर्वक लक्ष द्या कसं सोडवतोय आपण. त्यानंतर आपण काय करणार आहे? इथे वजा चिन्ह आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे मुलांना? या ठिकाणी दुसऱ्या राशीमध्ये कॉमन काय आहे? बघूया बरं. ओके. काय निघलंय आपलं बाहेर? 5. आणि कंसात काय राहिले आपले? y. परंतु इथे काय आहे? वजा y आहे. म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळे हे वजा चिन्ह y ला सुद्धा लागू होते. वजा y वजा 2 होईल. वजा वजा आपलं काय होणार आहे? अधिक होणार आहे. म्हणजे y अधिक 2. म्हणजे कंसात दोन्ही समान आलेली आहेत. पाहू तर आता काय करूया? जे शिल्लक बाहेरचे आहेत चल किंवा पद ते आपण काय करू? एका कंसात घेऊया आणि दुसऱ्या कंसात काय करूया? y गुण ही राशी घेऊया. हे झाले आपले 5y 10चे. ओके. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा चालू लिहून घेऊ शकता. चला पाहूया नेक्स्ट. काय आले बरोबर? p चा स्क्वेअर मायनस 2p मायनस 35 इज इक्वल टू हा. चला घेऊया आता याला काय इथे काहीच नाही सहगुणक म्हणजे मग अशी जी अगोदर गणित पाहिले आपण ती पद्धत काहीच वापरायची गरज नाही. आपण त्यापूर्वी जे गणित पाहिलं होतं त्या पद्धतीने आपण काय करूया हे गणित घेऊया. काय घ्यायचंय बरं या ठिकाणी पहिलं पद आणि शेवटच्या पदाच्या गुणाकाराची काहीच गरज नाही. आपण काय करू या ठिकाणी 35 घेऊया. आता 35 मध्ये असे 2 पद शोधायचे आपल्याला असे 2 अवयव काढायचे त्याचा गुणाकार 35 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? वजा 2. बघूया आता असे पद आपल्याला सापडले 7 गुणिले 5 आता 5 35. परंतु त्यांची आता काय करावं लागेल? आपल्या 7 5 गेल्यावरती 2 राहणार पण आता मधल्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे बघायचं.
आणि हे चिन्ह आधी मोठ्या संख्येला देऊन टाकायचं मुलांना. आणि मग जर आपल्याला 7 5 घालवायचे असेल, मध्ये अधिक चिन्ह द्यावं लागेल. -7 वजा अधिक वजा होती आपली 7 5 गेले 2 राहतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपलं काय होतं आपल्याला ओके -2 आले आपलं उत्तर. चला आता हे अवयव काय करूया राशी पी चा वर्ग वजा 7p अधिक 5p 30. चला आता याला काय करायचं सोपं करून घ्यायचंय. ह्याचे काय करायचे याला गुणाकाराच्या स्वरूपात काय करायचं आपण लिहायचंय. लिहूया तर पी चा वर्ग म्हणजे पी किती वेळा आहे? 2दा. वजा 7 गुणाकाराचं चिन्ह गुणिले पी. त्यानंतर मध्ये चिन्ह आलंय आपलं अधिक 5 गुणिले पी वजा आता काय करायचे आपल्याला 7 5 35 7 गुणिले 5 परत 35 चे अवयव इथे लिहायचे. तेव्हा काय होणार आहे आपले अवयव पडणार आहेत. चला पाहूया पहिली राशी ही दुसरी राशी काय कॉमन आहे यामध्ये बघूया. पहिल्या राशी पी कॉमन आहे इथे पी कॉमन आहे. ओके चला पी आपण बाहेर काढूया. त्यानंतर काय लिहूया शिल्लक राहिलेली राशी आहे ना आपण कंसात लिहूया पी वजा 7. चला आता मधलं चिन्ह कुठलं आहे अधिक आहे. आता दुसऱ्या राशीमध्ये बघूया आपण काय कॉमन या ठिकाणी 5 दिसतोय सरळ समान अधिक 5 आपण काय करूया बाजूला घेऊया आणि शिल्लक राहिलेली काय राशी आहे ती कधी पी वजा 7 पी वजा 7. आता काय करायचं जे बाहेर राहिले ते एका कंसात घ्यायचे पी अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात काय येणार आहे पी वजा 7 म्हणजे हे झाले आपले काय तर पी वर्ग वजा 2 पी वजा 35 चे अवयव. लिहून घेऊ शकता स्क्रीनशॉट काढू शकता. चला नेक्स्ट पी चा वर्ग 7p वजा 44 ह्याचे आपल्याला अवयव करायचे. चला आता काय करायचं या ठिकाणी आपल्याला जो स्थिरांक आहे तो घ्यायचा आहे. चला स्थिरांक असे अवयव करायचे की ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे 44 आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे 7 आली पाहिजे. चला असे अंक आपण शोधलेत ते म्हणजे कुठले 11 गुणिले 4 11 4 44 त्यांचा गुणाकार किती आलाय 44. आता यांची वजाबाकी या ठिकाणी किती येणार आहे 7 आली पाहिजे असं करायचं. आता मधल्या संख्येचं चिन्ह कोणते वजा हे आपल्याला द्यावं लागेल मोठ्या संख्येला म्हणजे 11ला वजा 7. आता यांची जर आपल्याला वजाबाकी करायची असेल तर 4ला आपल्याला अधिकचं चिन्ह द्यावं लागेल तेव्हा 11 4 गुणे राहिले 7 मोठ्या संख्येचं चिन्ह आलं वजा 7 आले वजा 7 आपलं उत्तर ओके. चला हे अवयव आपण काय करूया या राशीमध्ये मांडून देऊया. पी चा वर्ग वजा 11p अधिक 4p वजा 44. आता या ठिकाणी आपल्याला परत 44 ची पण आवड करावी लागते नाही तर परत एक पायरी काढावी लागेल आपल्याला 11 गुणिले 4 सुट्ट करून घेऊया गुणाकाराच्या स्वरूपात लिहूया आपल्याला अवयव काढणं सोपं गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलं ना मुलांना की अवयव अगदी आपल्याला काय होतं सोपं होतं त्यामध्ये आपण काय करतो गुणाकाराच्या स्वरूपात असल्यामुळे आपल्याला कॉमन अवयव भरभर बाजूला काढता येतं आणि मग कॉमन अवयव बाहेर निघले की आपले अवयव पडतात. चला पी गुणिले पी वजा 11 गुणिले पी अधिक 4 गुणिले पी वजा 11 गुणिले 4
चला आता आपली पहिली राशी कुठपर्यंत आहे बघा बरं. काय काय कॉमन निघतंय बघूया. या ठिकाणी पी कॉमन निघतोय, इथे पी कॉमन निघतोय. चला पाहूया आपण काय केलंय. पी जर कॉमन काढलं आपण तर काय करावं लागेल, पी वजा 11 ही आपल्याला काय करावं लागेल, द्विपदी आपल्याला लिहावं लागेल. नंतर काय घेऊन लागेल आपल्याला, अधिक कॉमन काय आहे बघा बरं, दुसऱ्या राशीमध्ये इथे 4 आहे, इथे पण 4 आहे. म्हणजे 4 आपलं काय झालं, कॉमन निघलाय. शिल्लक राहिले आपले पी वजा 11. ओके. चला जे बाहेर राहिले ते कंसात घेऊया. पी अधिक 4 आणि दुसऱ्या कंसात येईल पी वजा 11. हे झाले आपले या त्रिपदीचे बहुपदीचे अवयव. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा काय करू शकता तुम्ही मुलांनो, समजून घेता घेता लिहिण्याची सवय ठेवत चला. चला पाहूया पुढचं. पुढचं काय आहे, एम स्क्वेअर वजा 23m अधिक 120. चला मला गणित लिहीपर्यंत आपल्या बोर्डवर गणित असते बाबून 120 चे लगेच अवयव तुमचे सुरू झाले पाहिजे. कसे पाडायचे बरं 120 चे अवयव, हे तुमच्या डोक्यात चक्र फिरलं पाहिजे बा. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, एम स्क्वेअर मायनस 23m प्लस 120. ओके. 120 चे आपल्याला काय करावे लागणार आहेत, अवयव पाडावे लागणार आहेत. मग तुमच्या डोक्यामध्ये लगेच झालं पाहिजे कोणाकोणाचा गुणाकार 120 बघा आणि कोणाची बेरीज किंवा वजाबाकी, ज्याचा गुणाकार येते ना त्याच पदांचा बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला किती आली पाहिजे, तर वजा 23m आली पाहिजे. चला कितीवर आलो, 15 8 ह्या दोघांचा गुणाकार किती येणार आहे, 120 येणार आहे. आणि ह्या दोघांची बेरीज किंवा वजाबाकी किती येणार आहे मुलांनो, 23 येणार आहे. तर आपण शोधायचे आपल्याला तिथे 23 वजा 23 आणायचे ना, म्हणजे 15 आणि 8, 15 आणि 8 यांची आपल्याला सरळ सरळ काय करावं लागणार आहे, बेरीज करावं लागणार आहे. परंतु तो मोठ्या संख्ये मधल्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे, वजा आहे, तेव्हा मोठ्या संख्येला वजा चिन्ह द्यायचं आणि इथेही वजा द्यावं लागेल. तेव्हा वजा वजा काय होणार आहे, अधिक होणार, 15 8 23 होणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय जाणार 23, तेव्हा आपले बरोबर मधले पद काय होणार निघणार आहे. आता हे आपण काय करूया, चला तुझ्या राशीत मांडूया. एम चा वर्ग वजा 15m त्यानंतर वजा 8m अधिक 120. आता या ठिकाणी काय करायचं, एक पायरी करायच्या ऐवजी लगेच काय करायचे, 120 पण काय करून टाकायचे, अवयव करून टाकायचे. 15 गुणिले 8, 15 8 120. चला पुढची पायरी म्हणजे आपण काय करायचे, आपल्याला या ठिकाणी गुणाकाराच्या स्वरूपात लिहून टाकायचे. गुणाकाराच्या स्वरूपात त्याला काय करावं लागेल, एम चा स्क्वेअर आहे, एम चा वर्ग आहे, म्हणजे 2दा आपल्याला एम लिहावं लागेल. वजा 15 आणि एम मध्ये कुठलं चिन्ह आहे, गुणाकाराचं. वजा 8 गुणिले एम अधिक 15 गुणिले 8. ओके. गुणाकाराच्या स्वरूपात लिहिलंय, अवयव काढणं सोपं होणार आहे आपल्याला. आता बघा, ही झाली पहिली राशी, ही झाली दुसरी राशी. चला पहिल्या राशीमध्ये काय कॉमन आहे बघा बरं, इथे यम आहे, इथे पण काय आहे, यम आहे. लगेच काय करूया, यम बाहेर काढूया. शिल्लक काय राहते, यम वजा 15. चला दुसऱ्या राशीत बघूया आपण काय कॉमन निघेल बरं. इथे 8 आहे, इथे पण 8 आहे. मग आता काय करावं लागेल मला, या ठिकाणी वजा चिन्ह लिहून वजा 8 काय करावं लागेल, कॉमन घ्यावं लागेल. आता कॉमन घेतल्यानंतर लक्षात ठेवायचं मुलांना, वजा हे चिन्ह काय असतं, 8 तर असतंच असतं, परंतु यम ला पण असतं. मग वजा यम अधिक 15 वजा अधिक काय होणार आहे, वजा होणार आहे, म्हणजे वजा अधिक वजा 15. ओके. चला आता काय करूया आपण, या दोन राशी आपण खाली बनवून ठेवूया. बाहेर काय आहे ते आत घेऊया कंसात, यम वजा 8 आणि दुसऱ्या कंसात येईल यम वजा 15. हे काय झाले आपले, तर वरच्या त्रिपदीचे अवयव झाले. चला घ्या लिहून, स्क्रीनशॉट करा.
ओके. चला नेक्स्ट. चला पुढे काय आहे आता? एमचा वर्ग वजा 25m अधिक 100. तर काढायचं आपल्याला याचे अवयव. अवयव काढताना कोणत्या दोन पदांचा गुणाकार 100 होणार आहे? लगेच शोधायचं. कोणत्या दोन संख्येचा गुणाकार 100 आहे? त्याची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला किती आली पाहिजे? 25 आली पाहिजे. चला, चला, चला. घेऊया आपण. 20 6 पंचे 100. म्हणजे या ठिकाणी दोघांचा गुणाकार 100 येईल आणि आपल्याला काय करावं लागेल बरं? अधिक 5 करावं लागेल. तेव्हा बेरीज काय? 25 करायची. मधल्या संख्येचं चिन्ह बघायचं. काय आहे? वजा आहे. म्हणून मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं द्यायचंय? वजा द्यायचंय. पण बेरीज करायची असल्यामुळे जर पुन्हा वजा चिन्ह दिलं आपण तरच काय होणार आहे? वजा वजा घेऊन आपली किती जाईल? 25 आणि चिन्ह काय होणार आहे? त्या संख्येचं वजा चिन्ह येते. मोठ्या संख्येचं चिन्ह कुठे येणार आहे? वजा येणार आहे. चल आता काय करूया आपण? हे आपण राशी मांडूया. एमचा वर्ग वजा 20m वजा 5m अधिक लगेच काय करायचंय? 20 गुणिले 5 म्हणजे हे अवयव आपल्याला काय करायचे लगेच मांडू. चला तर काय करायचं बघा, याला गुणाकाराच्या स्वरूपात लिहून घ्या. गुणाकाराच्या स्वरूपात लिहिताना काय करायचंय? एमचा वर्ग एम गुणिले एम. त्यानंतर काय घेऊया? वजा 20 गुणिले एम वजा 5 गुणिले एम अधिक 20 गुणिले 5. चला आता काय घेऊया? पहिली राशी, दुसरी राशी काय करणार आहे बघूया. इथे यम आहे, इथे यम आहे. निघलाय कॉमन बाहेर काढा. राहिले काय रे शिल्लक? यम वजा 20. ओके चला पुढे. इथे चिन्ह कोणतं आहे? वजा. आता या ठिकाणी काय कॉमन आहे बघा बघूया. इथे 5 आहे, इथे पण काय आहे? 5. म्हणजे वजा 5 आपल्याला काय काढावं लागेल या ठिकाणी? कॉमन काढावं लागेल. शिल्लक काय राहिले? यम अधिक 20 राहिले. परंतु वजा चिन्ह आहे. हे वजा यम मुळे काय होईल? वजा अधिक काय होईल? वजा होईल. म्हणजे यम वजा काय होईल इथं? 20. आता काय करूया आपण? जे बाहेर आहे ते आपण कंसात घेऊ. यम वजा 5 आणि दुसऱ्याचे काय येणार आहे? यम वजा 20. हे झाले आपले या पदीचे एम स्क्वेअर मायनस 25m प्लस 100 चे काय झाले? अवयव. स्क्रीनशॉट मारा किंवा लिहून घ्या. ओके चला नेक्स्ट. पुढचा काय गणित आहे? 3x चा वर्ग अधिक 14x अधिक 15. लिहूया इथे. तीन एक्स चा वर्ग अधिक 14x अधिक 15. आता या ठिकाणी काय आले मुलांनो? सहगुणकाला आहे. कुठे? पहिल्या चलाला. आता पहिल्या चलाला जर सहगुणक असेल तर काय सांगितलं होतं आपण? पहिल्या पदाचा आणि स्थिरांकाचा काय करायचा या ठिकाणी? गुणाकार करायचा. 15 गुणिले 3 15 3 45. 45 आपल्याला असे अवयव करायचे की ज्यांचा गुणाकार किती आला पाहिजे? 45 आणि बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? 14 आली पाहिजे. किती आली पाहिजे? 14. चला तर शोधूया आपण. शोधा बरोबर बरोबर. 45. गुणाकार किती? 45 आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी किती आली पाहिजे? 14. आता या ठिकाणी चिन्ह आहे बेरीजचं. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? शोधतोय का? चला. या ठिकाणी काय म्हणजे 9 आणि 5 म्हणजे 9 आणि 5 चा गुणाकार येणार आहे. आपण 9 5 45 आणि 9 आणि 5 ची बेरीज किती येणार आहे?
तर 14 येणार आहे. किती येणार आहे? 14. हे कच्चं काम फार महत्वाचं आहे. हे एका बाजूला काय करत जायचं, उजव्या बाजूला कच्चं काम करत जायचं. त्याशिवाय आपली राष्ट्र आपल्याला काय होणार आहे? बहुपदीचे अवयव नष्ट होणार नाही. त्यामुळे काय करायचं? कच्चं काम महत्वाचं ते करत चला. चला लिहूया आपण 3x वर्ग. काय काय घेतलं आपण? अधिक 9x, अधिक 4, अधिक 5x, अधिक पुढं काय येणार आहे परत? 15च्या वर लिहूया. 3 गुणिले 5. चला गुणाकाराच्या स्वरूपात मांडून घ्या. 3 गुणिले x गुणिले x अधिक ह्या 9चे पण आपल्याला काय करावं लागते मुलांना? अवयव करावं लागते. 3 गुणिले x. बघा बरं का आपले अवयव मोठे झाले. 5 गुणिले x अधिक 3 गुणिले 5. ओके. चला काय करतो म्हणे पहा बरं मुलांनो. ही झाली आपली पहिली राशी, झाली सेकंड राशी. चला इथे काय कोण दिसतंय तुम्हाला? इथे 3 आहे, इथे पण 3 आहे, इथे x आहे, इथे पण x आहे. म्हणजे आपण बाहेर काढून 3x आणि कंसात किती राहील आपलं x अधिक 3. ओके. चला पुढे बरोबर काय करू? इथे 5 आहे, इथे पण 5 आहे, म्हणजे अधिक 5. कंसात किती येणार आहे? जे शिल्लक राहिले ते x अधिक 3. चला जे बाहेर आहे ते कंसात घेऊया. 3x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात काय येणार आहे? x अधिक 3. हे झाले आपल्या वरच्या फुगीचे अवयव. अवयव काढताना आपल्याला काय करावं लागणार आहे? आता गुणाकार. त्या पदार्थांचे काय करावं लागणार आहे? अवयव लागणार आहे. आणि मग त्याचा आपल्याला काय करावं लागणार आहे? गुणाकार. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. ओके झाले. चला मग पुढे नेक्स्ट. एक्स वर्ग अधिक 9 अधिक 18 काढायचे आपल्याला. ओके. चला काय करावं? 18 असे आपल्याला अवयव काढावे लागतील. त्यांचं 18 आणि बेरीज झाली पाहिजे 9. तर ते घेऊया 6 8 सावित्रिक 18 आणि 6 3 किती येईल आपली 9. हे महत्वाचं. चला मांडूया आपल्या राष्ट्रामध्ये x चा वर्ग अधिक 6x अधिक 3x अधिक 18. चला याला गुणाकाराच्या स्वरूपात घेऊया. x गुणिले x या ठिकाणी अधिक परत 6चे अवयव काढूया. 3 गुणिले 2. कोणत्या 2 संख्येचा गुणाकार 6 येतोय म्हणजे त्याचे अवयव गुणिले x अधिक 3 गुणिले x अधिक 3 गुणिले 6 सावित्रिक 18. या ठिकाणी बघा स्थिरांकाचे पदांचे अवयव काढणं फार गरजेचं आहे. तरच आपले सगळे अवयव आपले काय होणार आहे? यशस्वी होणार आहे आपण या अवयव काढण्याच्या पद्धतीमध्ये. तर पाहूया काय कॉमन निघतं. इथे x आहे, इथे पण x आहे. ठीक आहे चला. इथे काय आहे बरं? इथे 3 आहे, इथे पण काय आहे? 3 आहे. मग चला घेऊया आपण x कॉमन घेतलाय आपण. घेतलाय. शिल्लक काय राहिले? x अधिक 3 गुणिले 2 म्हणजे किती? 3 दुणे 6. या ठिकाणी काय निघले बरं? कॉमन आहे अधिक 3 निघलाय. पुढे काय राहिले? इथे 1 आणि अधिक हे 6. x अधिक 6. या ठिकाणी पहा x अधिक 3 आणि x अधिक 6 काय निघले? कॉमन निघले. हे झाले याचे अवयव.
चला मुलांनो, नेक्स्ट घेऊया. एम वर्ग वजा 3m 108 वजा 108 भागिले एम अधिक 9 बरोबर 0. तर एम बरोबर किती? आता काय करावं लागेल? 108 आपल्याला असे अवयव म्हणावे लागतील. त्यांचा गुणाकार 108 आणि बेरीज किंवा वजा केले किती आली पाहिजे आपली? 3m आली पाहिजे. घेऊया हे गणित आपण अशा पद्धतीने मांडू शकतो. m वर्ग वजा 3m. आता थोडंसं वेगळ्या पद्धतीचं गणित आहे. थोडीशी काठीण्य पातळी वाढली पाहिजे. m अधिक 9. हा बरोबर किती आले? 0 आले. तर m बरोबर आपल्याला काय करायचंय? काढायचं. ओके, चला बघूया. काय करायचं? सुरुवातीला आपण फक्त ही राशी घ्यायची आणि ह्या राशीचे आपण काय करायचे? त्या ठिकाणी अवयव काढायचे. अवयव काढताना काय करायचे? एम वर्ग वजा 3m वजा 108 बरोबर. आता ह्याच्या अवयव काढताना काय करावं लागेल? आपल्याला 108 अवयव काढावे लागतील आधी. 108 अवयव कसे काढावे लागतील सांगा बरं मुलांनो. कोणत्या दोन संख्येचा गुणाकार? कोणत्या दोन संख्येचा गुणाकार? 108 येतो आणि बेरीज किंवा वजाबाकी किती येते? 3 यायला हवी. म्हणजे 12 गुणिले 9 या ठिकाणी 3 या मला उत्तर आले. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? या संख्येचं चिन्ह मोठ्याला द्यावं लागेल. कुणाला द्यावं लागेल? मोठ्या संख्येला. आणि वजाबाकी करायची म्हणून आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी अधिकचं चिन्ह घ्यावं लागेल. 12 मधून 9 गेले राहिले आपले किती? 3. मोठ्या संख्येचं चिन्ह आलं वजा म्हणजे आपले उत्तर आले मधली संख्या मधलं पद. ओके, चला घेऊया आपण हे. एम वर्ग वजा 12m अधिक 9m वजा 12 गुणिले 9 12 108. चला ह्याला काय करूया? सुद्धा करूया गुणाकाराच्या स्वरूपात. m गुणिले m वजा 12 गुणिले m अधिक 9 गुणिले m वजा 12 गुणिले 9. चला पाडूया आपण. काय काय कॉमन येते पहिल्या राशीत, दुसऱ्या राशीत पाहूया. इथं यम आहे, इथं यम आहे. त्याला घेऊया एकदा यम कंसात यम वजा 12. दुसऱ्या कंसात काय कॉमन आहे? इथे 9 आहे, इथे 9 आहे. अधिक 9 घेऊया. आले काय? एम वजा 12 आपले काय आले? कॉमन आले. म्हणजे ह्या राशीचे आपले काय करायचे? बाहेर आहेत आत घेऊया. यम अधिक 9 दुसऱ्या कंसात काय? यम वजा 12. ओके, आता हे काय करायचे आपल्याला? वरच्या गणितामध्ये ठेवायचे. म्हणजे जिथे आपल्याला बहुपदी त्रिपदी होती की यम वर्ग वजा त्याच्या ऐवजी आपल्याला त्याचे अवयव ठेवायचे. काय ठेवायचे? अवयव. काय ठेवावं लागतील बरं? यम अधिक 9 आणि यम वजा 12 भागिले काय असणार आहे? यम अधिक 9. ओके, आता या ठिकाणी काय झाले बरं? बघा, एम अधिक 9 एम अधिक 9 सारखे आले. हे दोन कंस काय होतील? डायरेक्ट कॅन्सल होतील आणि उत्तर काय होणार आहे आपलं? यम वजा 12. परंतु आपल्याला एम ची किंमत काढायची आहे. मग यम काय आहे? यम वजा 12 जर बरोबर चिन्हाच्या पुढे गेल्यावर काय होणार आहे? अधिक 12 होणार आहे. म्हणजे आपलं यम बरोबर किती येणार आहे? 12. चला थोडीशी काठीने पातळी आणि हे गणित कसं होतं मुलांना जरा वेगळ्या ढंगाचं होतं. पाहूया आपण आता. या ठिकाणी काय झालं मुलांना? आपण 3 दिवस सलग आपण 3 दिवस काय आहोत? एकत्र 7 ते 8 येतो कशासाठी होतं? तर आपल्या वैचिक राशी बीजगणिताचा जी कन्सेप्ट आहे, जो घटक आहे आपला वैचिक राशी स्पष्ट करण्यासाठी. यामध्ये आज तुम्हाला मी वैचिक राशी हा घटक पूर्णपणे आणि सोप्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये काय केलेलं आहे आपण? वैचिक राशी म्हणजे काय? उपयोग कुठे होतो? वैचिक राशीमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? त्यानंतर वैदिक राशी घटकांचा समावेश, त्यानंतर वैदिक राशींची बेरीज, बेजिक राशी वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व गोष्टी काय केल्या आपण शिकलो. आता यामध्ये हे करत असताना आपण काय केलं? शेवटी वैदिक राशींचे अवयव. तर यामध्ये काय होते? गुणाकार, वजाबाकी, बेरीज सर्व घटकांचा काय होतं या ठिकाणी समावेश होतो आणि शेवटचा आपला घटक हा वैदिक राशींचे अवयव आपण काय केलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेला आहे. तर काय करावं लागेल आपल्याला? मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होते? की वारंवार आपल्याला सराव करावा लागेल. काय करावं लागेल गणिताचा? सरावाशिवाय काहीच नाही. परतही मी परत तेच वाक्य बोलते, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला गणिताची भीती तेव्हाच तुमची दूर होणार आहे. केव्हा होणार आहे? जेव्हा तुम्हाला काय करावं लागणार आहे? सराव करावा लागणार आहे गणिताचा. सरावाने काय होतं?
ती सोपी होऊन जाणार आहे ती. म्हणून काय करायचं आपण रोज सांगितलेल्या पद्धतीने काय करायची सरावासाठी पाटी आणि पेन्सिलचा वापर करायचा आणि काय करायचं समजलं नाही करायचंय सोडवून घ्यायचं एकदा पाऊल सोडवायचं दुसऱ्यांदा पाऊल सोडवायचं तिसऱ्यांदा तर आपल्याला परफेक्ट त्याचं उत्तर आपल्याला निघलं पाहिजे मग तुम्हाला जो आनंद मिळेल ना तुम्हाला ते गणित सोडवल्याचा तो आनंद तुमचा वेगळाच असेल आणि तुम्हाला गणिताविषयी काय निर्माण होणार आवड निर्माण होणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मुलांनी वारंवार गणित सोडवण्याचा सराव करावा लागतो आहे या ठिकाणी आपण काय केलं आहे 3 दिवस गेल्या 3 दिवस काय केले आपण मुलांना भरपूर वैदिक राशींचा अगदी आपण किस पाडलाय काय केलंय सर्व घटक गोष्टी त्यातल्या आपण काय करू शिकलेलो आहोत यामध्ये वेगळं काहीच नाही वैदिक राशींमध्ये वैदिक राशींमध्ये आहेत चल सहगुणक त्यानंतर काय आहेत आपले अंक आहेत बरोबर की नाही फक्त अक्षरे 55 ही संख्या 55 न लिहिता काय केलं त्या ठिकाणी 5 एक्स लिहिली कशी लिहिलेली आहे 5 म्हणजे पुढच्या 5 ऐवजी आपण काय वापरलेलं आहे मुलांना एक्स वापरले म्हणजे ते अंकाऐवजी आपण अक्षर वापरले आज काय आहे बीजगणितातील वेगळेपणा आहे आणि मग त्यानुसार आपण काय केलं त्यामध्ये कुठले कुठले घटक येतात एकपदी म्हणजे काय द्विपदी म्हणजे काय त्रिपदी म्हणजे काय द्विपदी म्हणजे काय कोटी म्हणजे काय स्थिरांक म्हणजे काय बरोबर की नाही आणि त्या स्थिरांकानंतर स्थिरांक हे सर्व मिळून जी बहुपदी तयार झाली त्या बहुपदींच्या आपण काय केल्या बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार अशा पद्धतीने काय केलं आहे आपण हे प्रकरण पूर्णपणे यशस्वी काय केलेलं आहे पार पडलं आहे मला खरंच आशा आहे तुम्हाला हे प्रकरण माझ्याकडून कारण मी माझ्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक लक्षात ठेवायचं आता पाहिजे तुम्हाला अभ्यास पाठ हाच आहे मी काय करायचं मुलांना प्रत्येक सराव संच आहे 6वीला आहे 7वीला बैजिक राशी प्रकरण आहे 8वीला देखील आहे म्हणजे तिन्ही विषय वर्गाच्या काय करायचंय आपले जे सराव संच आहेत ना बैजिक राशीचे तेच सोडवायचे त्यानंतर काय करायचं आपल्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये सुद्धा खूप उदाहरणं आलेली त्या उदाहरणांचा आपण काय करायचा आहे अभ्यास करायचा आहे सराव करायचा आहे म्हणजे काय होणार आहे तुम्हाला बैजिक राशी प्रकरण पूर्णपणे समजणार आहे चला तर आपण तेच थांबूया परत भेटूया आता पुढच्या नेक्स्ट म्हणजे जेव्हा आपल्याला मिळतील लेक्चर तेव्हा भेटूया या ठिकाणी तुम्हाला सर्वांना गुड नाईट स्क्रीनशॉट मारता येईल